नमस्कार. सुप्रजामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चातुर्मास सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू असते. श्रावण महिना जातो, गौरी गणपती भाद्रपद महिना जातो आणि आपल्याला वेध लागतात ते नवरात्राचे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात नवरात्र बसवलं जातं. चंड मुंड शुंभ निशुंभ रक्तबीज अशा अनेक विविध राक्षसांचा संहार करून जेव्हा जगदंबा दुर्गा माता जेव्हा विश्रांती घेतली जाते तिची, त्या काळाला नवरात्र असं संबोधलं जातं असं पुराणात उल्लेख आहे. नवरात्र हा मातृशक्तीचा सुद्धा उत्सव आहे. प्रत्येक प्रांताची ही एक वेगळी पद्धत आहे. उत्सव साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे. जसं 12 कोसावर भाषा बदलते, त्याचप्रमाणे 12 कोसावर रूढी, परंपरा, संस्कृती हे सुद्धा बदललं जातं. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात घटस्थापना ही अखंड नंदादीप, फुलांची माळ लावून अशा तऱ्हेने घट बसवून घटस्थापना केली जाते. तसंच सौराष्ट्र किंवा गुजरात इथे देवीची स्थापना करून जागरण, गरबा खेळणं असं सगळं केलं जातं. तर बंगालमध्ये कालीमातेची पूजा केली जाते आणि उत्सव साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं सरस्वती पूजन केलं जातं, महालक्ष्मी पूजन केलं जातं, सरस्वती आवाहन केलं जातं, ललिता पंचमी साजरी केली जाते, घागरी फुंकणं, अष्टमीचे होम हवन असे अनेक विविध विधी या काळात केले जातात. सप्तशती पाठ केला जातो, सुवासिनी पूजा, नंतर कुमारिका पूजा, नंतर त्रिकाळ पूजन असं वेगवेगळं या काळात केलं जातं की जेणेकरून देवीची उपासना चांगल्या प्रकारे केली जाईल. आता प्रत्येक ठिकाणी हे नवरात्र करताना महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांचीही उपासना केली जाते. त्यामध्ये संपूर्ण कोणी माळ, दिवा असं लावून करतं, तर कोणी धनधान्य, सुबत्ता यासाठी तसंच सामर्थ्य प्राप्तीसाठी या सगळ्यांची महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांची पूजा केली जाते. आता प्रत्येक ठिकाणी मी म्हटलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्र साजरं केलं जातं. देशावर वेगळं, कोकणात वेगळं असं केलं जातं. आता देशावर जे केलं जातं ते देवघरात एक पत्रावळ घेतली जाते, त्याच्यावर एखादी दुर्डी म्हणजे वेताची जी असते ती दुर्डी किंवा एखादी टोपली घेऊन त्यामध्ये किंवा नुसतं त्या पत्रावळीवरती मातीचा ढीग करून त्याच्यावर सप्तधान्य किंवा गहू किंवा अळीव असं काहीतरी पेरून त्याच्यावरती एक कलश ठेवला जातो. कलश किंवा एखादा घट म्हणजे मातीचं भांड, म्हणून त्याला घटस्थापना सुद्धा म्हणतात ना, ते याच कारणासाठी. तर तो घट ठेवला जातो आणि त्या घटामध्ये किंवा त्या कलशामध्ये कुठलाही कलश, स्टीलचा ठेवा, तांब्याचा ठेवा, चांदीचा ठेवा, सोन्याचा ठेवा, कोणताही कलश, आणि त्याला बाहेरनं हळदी कुंकवाची बोटं लावून त्यामध्ये आतमध्ये पाणी, त्या पाण्यात दुर्वा, हळद, कुंकू, सुपारी, पैसा, फुलं असं सगळं घालून त्याच्यावर नारळ ठेवला जातो कलशावर किंवा त्या घटावर, किंवा त्याच्यावर ताम्हण ठेवलं जातं. त्या ताम्हणावर विड्याची 5 पानं ठेवली जातात आणि त्यामध्ये देवीचे टाक असतात. बऱ्याच जणांच्याकडे, देशावरच्या लोकांच्याकडे देवीचे टाक असतात आणि ते टाक त्याच्यात ठेवले जातात आणि त्या टाकाची पूजा केली जाते. आणि त्याच्यावरती तिळाच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची अशी माळ लावली जाते आणि बाजूला अखंड नंदादीप लावला जातो की जेणेकरून ज्ञान आणि जगातला अंधकार पूर्णपणे दूर हो अशी त्याच्यामागची भावना असते. काही ठिकाणी एक फूल घेऊन 9 दिवस वाढतं फूल लावून अशी ती माळ लावली जाते. पूर्वीच्या काळी तिळाच्याच फुलांची माळ लावली जाते. आजकाल तिळाची फुलं मिळणं जरा अवघड होतं, त्यामुळे झेंडूच्या फुलांची माळ लावली जाते. रोज सकाळी पूजा करून रात्री आरती केली जाते, देवीची आरती केली जाते. अश्विन शुक्ल पक्ष अंबा बैसली हो सिंहासनी अशी ती जी एक आरती आहे नवरात्रीची ती म्हणली जाते आणि
त्याप्रमाणे रोजचा देवीला वेगळा नैवेद्य दाखवला जातो. काही जणांच्याकडे रोज सवाष्ण कुमारिका जेवायला असतात, तर काही जणांच्याकडे उठता बसता असतात. म्हणजे जी बसवताना, नवरात्र बसवताना असते तीच नवरात्र उठवताना असते. नवमीला नवरात्र उठतं ना, त्या दिवशी पण तीच सवाष्ण असते. कुमारिकेला सुद्धा या नवरात्रामध्ये खूप महत्त्व आहे. आता त्याच्यानंतर काय होतं की नवरात्र जेव्हा करतात तेव्हा ललिता पंचमी जेव्हा येते तेव्हा ललिता पंचमीला उपांग ललिता व्रत हे केलं जातं. याला उपांग ललिता पंचमी असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे पूजेच्या करंड्याचं झाकणाची या ह्याच्यात पूजा केली जाते. त्याच्यानंतर अष्टमीच्या दिवशी जशी श्रावणामध्ये मंगळागौर 5 वर्ष पूजली जाते, तसं या अष्टमीला 5 वर्ष या अष्टमीला देवीची, महालक्ष्मीची पूजा केली जाते. आणि संध्याकाळी जी विविध मंडळं वगैरे सुद्धा आजकाल बऱ्याच देवी बसवतात, तर त्यांच्या इथे तांदूळाच्या पिठाच्या उकडीचा मुखवटा केला जातो. ते करणारे, मुखवटे करणारे सुद्धा एक वेगळे असतात लोक, आणि ते अतिशय एका स्वतंत्र खोलीमध्ये त्याचा मुखवटा केला जातो. तिन्ही सांजेला तो मुखवटा चढवला जातो. संपूर्ण जशा आपण ह्याच्यातल्या भाद्रपदातल्या गौरी करतो की नाही, तशा टाईपमध्ये एकच देवी उभी केली जाते. तिला तो मुखवटा चढवला जातो आणि तिची आरती करून तिची स्थापना केली जाते. तिच्या पुढे अतिशय खेळणी, जागरण असं सगळं केलं जातं. घागरी फुंकल्या जातात. त्या घागरी फुंकून देवीला खूप खेळवलं जातं आणि 12 वाजता आरती करून याची सांगता केली जाते. नवमीच्या दिवशी सरस्वती पूजन करून बुद्धी आणि ज्ञान यांची वाढ होण्यासाठी मुलांच्याकडून सुद्धा याची सरस्वती पूजन केलं जातं. अशा तऱ्हेने हे 9 दिवस 9 प्रकारे संपूर्ण सरस्वतीची, महालक्ष्मीची, कालीमातेची, प्रत्येकजण ज्या रूपात तिला पाहतं त्या रूपात तिची पूजा करतं, तिची उपासना करतं. भक्तिभावे तिला वंदनीय असं जे आहे ते सगळं तिच्यासाठी करत असतं. प्रत्येक भक्त तो करतो. आता नवरात्रात सुद्धा आणखीन एक प्रकार जो आहे तो म्हणजे भोंडला. पूर्वीच्या काळी जेव्हा मुली लहान लहान असताना लग्न व्हायची, तर तेव्हा काहीतरी निमित्तानं त्यांना बोलवलं जायचं घरी, माहेरी. आणि अशा वेळेला सगळ्या आजूबाजूच्या मुलींना एकत्र बोलवून फेर धरून मध्ये तांदूळाचा किंवा रांगोळीचा असा हत्ती काढून त्याच्याभोवती फेर धरला जायचा आणि गाणी म्हणली जायची. ह्या गाण्यातनं काहीतरी सांगितलेलं असायचं. म्हणजे थोडक्यात बघा, 1 लिंबू झेलू बाई, 2 लिंब झेलू, अशा तऱ्हेने त्यावेळेच्या मुलींना त्याच्यातनं गणित शिकवलं जायचं की 1 2 3 4 5 असं. त्याच्यानंतर सासरी जर एखादीला त्रास होत असेल तर त्या सासरच्यावर सुद्धा काही गाणी असायची, नंदा भावजांच्यावरची गाणी असायची. असं करून सगळ्याजणी एकत्र येऊन एक प्रकारची ऊर्जा निर्माण व्हायची. एकत्र सगळ्या आल्याने जो आनंद मिळतो, जी ऊर्जा मिळतो, त्याचा सगळेजण आस्वाद घ्यायचे. आणि हे सगळं भोंडला झाला, गाणी म्हणून झाली की नंतर ज्यांच्याकडेही हा भोंडला केलेला असेल त्यांच्याकडे खिरापत असायची. ती खिरापत ओळखण्याची एक वेगळीच गंमत असायची. आज एकीकडे झाली, उद्या दुसरीकडे, किंवा एकाच दिवशी 3 4 5 जणींच्याकडे ओळीनी भोंडले होतात आणि अशा तऱ्हेने गाणी म्हणत आणि त्याची मजा घेत सगळ्याजणी आनंदाने हा खेळ खेळतात. आता बऱ्याच ठिकाणी जसं हे भोंडल्याचं मी सांगितलं त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी नवरात्रात गोंधळसुद्धा घातला जातो. देवीचा गोंधळ घातला जातो. उदय ग अंबे उदय, किंवा उदो उदो उदो, म्हणजे देवीचा जागर केला जातो. म्हणजे त्याला म्हणतात जागर केला जातो. तर तो हौसेने करतात. कोणी नवसाचा असतो, कोणाकडे वार्षिक असतो. हा ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे केला जातो. बऱ्याच जणी जोगवा मागतात. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या 5 घरी जायचं आणि त्यांना जोगवा मागायचा. म्हणजे त्या ह्याच्यात ते तांदूळ घालतात, पीठ घालतात किंवा काही घालतात आणि ते शिजवून आणून आपण ते खायचं. हे तुम्ही जर देवीला नवस बोलला असाल तरी करू शकतो. एखाद्या घराची ही प्रथाही असू शकते. असं काहीही असू शकतं. म्हणजे तुमच्या घरातल्या परंपरेनुसार, रूढीप्रमाणे जे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करायचं असतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला जसं जोगवा झाला, जागर झालं, त्याच्यानंतर गोंधळ झाला, बरेच वेळा दाराशी भूते येतात.
भूते म्हणजे काय की ते तुणतुणं वाजवत आणि ते ताशा वगैरे असतो ना तशा टाईपमध्ये वाजवत ती लोक दाराशी येतात आणि देवीसाठीच आपल्याला पैसे मागतात, सेवा करण्यासाठी वगैरे. त्यांची जे सेवा करतात त्यात आपल्याकडनं काही त्यांना थोडा भाग मिळावा म्हणून ते आपल्या दाराशी असे मागत असतात. तर त्यामध्ये ते आपल्या घरातल्यांची नावं बरोबर सांगतात, काहीतरी त्यांची अशी खाणाखुणा करतात ते एकमेकांना आणि त्याप्रमाणे ते नावंसुद्धा ओळखतात. तो पण एक गमतीचाच प्रकार आहे. अशा तऱ्हेने हे 9 दिवस नवरात्र होतं. शेवटच्या दिवशी सरस्वती पूजन होतं, महालक्ष्मीचं पूजन होतं, होम हवन होतात. अष्टमीच्या दिवशी खास करून इथं होम केला जातो. मंडळातनं वगैरे काहीकाहींच्या घरीसुद्धा ही प्रथा आहे की अष्टमीचा होम करायचा. अशा तऱ्हेने होमही केला जातो आणि अशा तऱ्हेने हे 9 दिवस नवरात्राचे अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि कधी संपतात हे कळतच नाही. जसं सोनं एक लढ असते त्याची, त्याला आपण विविध आकार देतो, त्याला घडवतो आणि आपल्याला हवे तसे वेगवेगळे आपण त्याच्याकडनं दागिने करतो. त्याचप्रमाणे सगळ्यांची देवीसुद्धा वेगवेगळी असते बरं का. प्रत्येकजण ज्या रूपात त्या देवीला बघतो त्यात तिची शक्ती, तिची प्रेरणा त्या भक्ताला मिळते. आता अशा प्रकारे प्रत्येकाने प्रत्येक रूपात देवी पाहिल्याने देवी एकच असते, पण प्रत्येकजण आपल्या देवीला वेगवेगळ्या रूपात पाहत असतो. अशी 51 शक्तिपीठं झालेली आहेत. आपल्या महाराष्ट्रात 3-3.5 शक्तिपीठं आहेत. त्यातली 3 जी पूर्ण आहेत ती कोल्हापूरची अंबाबाई, त्याच्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी, तिसरी माहूरची रेणुका माता आणि अर्धी धरली जाते ती नाशिकची सप्तशृंगी. असं 3.5 शक्तिपीठं ही महाराष्ट्रात आहेत. प्रत्येकजण आपल्या मनोभावे, मनाप्रमाणे आणि श्रद्धेने देवीची उपासना करतं आणि देवीपासून आशीर्वाद घेतं. आपल्या परंपरेनुसार आपल्या रूढी परंपरेनुसार प्रत्येकजण हिची उपासना करून तिचे आशीर्वाद घेतो. धन्यवाद.